मला सर्वात जास्त आवडतं ते स्पष्ट बोलणं. म्हणून भास्कर जाधवांना सांगेल, भास्करराव आता या मेंढ्याच्या कळपात राहण्यापेक्षा वाघाच्या कळपात या. मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र असं असतानाच ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काही दिवसापूर्वी शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. राजन साळवी यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला. यातच ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी 2 दिवसापूर्वी एक व्हॉट्सॲप स्टेटस ठेवलं आणि कोकणाच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं. भास्कर जाधव देखील ठाकरेंची साथ सोडणार का, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या. आता शिवसेना शिंदे पक्षाचे नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी भास्कर जाधव यांना थेट पक्षात येण्याची ऑफरच दिली आहे. मेंढ्याच्या कळपात राहण्यापेक्षा आता वाघाच्या कळपात या, असं सूचक विधान संजय शिरसाट यांनी केलं आहे. यांच्या या विधानामुळे चर्चांना उधाण आलं आहे. भास्कर जाधव यांनी 2 दिवसापूर्वी एक व्हॉट्सॲप स्टेटस ठेवलं होतं. त्यांच्या स्टेटस संदर्भात आज पत्रकार परिषदेत संजय शिरसाट यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी शिरसाट म्हणाले, भास्कर जाधव यांच्या स्टेटसचा अर्थ काय हे तुम्ही समजून घ्या. त्यांच्या मोरक्या धाडसी नाही हे त्यांना सांगायचे आहे. हे भास्कर जाधव म्हणतात, मी नाही. त्यामुळे भास्कर जाधवांची मानसिकता झाली आहे की त्यांच्याबरोबर ठाकरेबरोबर काम करणं अशक्य आहे. याबाबत त्यांनी अनेकदा सुचवलं आहे. मात्र त्यांना काही लोक विनवण्या करत आहेत. त्या लोकांचं भास्कर जाधव ऐकणार नाहीत, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. भास्कर जाधव यांच्यासारखा चांगला आमदार म्हणजे ते अभ्यासू आहेत, स्पष्ट बोलणारे आहेत. त्यामुळे त्यांना माझं सांगणं आहे की मेंढ्याच्या कळपात राहण्यापेक्षा आता वाघाच्या कळपात या, असं सूचक विधान करत संजय शिरसाट यांनी भास्कर जाधव यांना पक्षात येण्याची ऑफरच दिली आहे. संजय शिरसाट यांच्या या विधानामुळे ठाकरे गटात खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी 2 दिवसापूर्वीच एक व्हॉट्सॲप स्टेटस ठेवलं होतं. मोरक्या जिद्दी व धाडसी असेल तर माणसंच काय, जनावर सुद्धा विश्वास ठेवतात, अशा आशयाचं स्टेटस भास्कर जाधव यांनी ठेवलं होतं. त्यांच्या या स्टेटसची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली. तर ही होती मित्रांनो संजय शिरसाट यांनी भास्कर जाधव यांना शिंदे गटात येण्याची ऑफर दिल्याबद्दलची माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र मित्रांनो.